मी विश्वजित देसाई यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। उपशिक्षणाधिकारी पदी सरांची नेमणूक झालेली आहे। विश्वजित देसाई। उपस्थित उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि जे कोणी जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना माझं अभिनंदन। मी आता या माझ्या जर्नीमध्ये मला जे काही अनुभव आला त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। स्पेशली मला या जर्नीमध्ये अभ्यास कसा करायचा हे सांगणारे बरेच लोक भेटतील तुम्हाला। पण ह्या जर्नीमध्ये अभ्यास सोडून ज्या काही गोष्टी असतात त्याबाबत मी तुम्हाला बोलेन। पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य। सगळ्यात महत्त्वाचं आपलं आरोग्य असतं। त्याच्यामध्ये आपले फिजिकल हेल्थ आहे, त्यावरही आपण लक्ष द्यायला पाहिजे। व्यायाम असेल, कोणती गोष्ट असेल, आपण जर तंदुरुस्त असेल तर आपण चांगले डिसिजन घेऊ शकतो। त्याचबरोबर हेल्थचा एक ॲस्पेक्ट आहे जो की मेंटल हेल्थ आहे, ज्याच्याकडे आपण सर्वसाधारणपणे आपलं दुर्लक्ष होतं। मग सो मेंटल हेल्थकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये आपण योगा असतील, ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये प्रशासनामध्ये आपल्याला त्याची खूप गरज आहे। त्याचबरोबर ह्या सर्व जर्नीमध्ये मला एक भेटलेला सगळ्यात मोठा आधार होता, की माझे रूममेट्स होते। सो मॅन नोन बाय इट्स कंपनी हे एक वाक्य आहे। त्यानुसार जेव्हा मी स्पर्धा परीक्षा सुरू केली, तेव्हा आम्ही सर्व रूममेट्स जवळपास आम्ही 15 एक रूममेट्स होतो। त्याने आम्ही जवळपास 2 फ्लॅट तयार केले होते राहायला सदाशिव पेठमध्ये। आणि आज आमच्या रूममेट्समध्ये माझे बंधू होते, जे की तुषार देसाई होते. त्यांची आज आय-पी-एस पदी नियुक्ती झालेली आहे आणि आमच्याच रूममधून जवळपास एक 4 आय-पी-एस झालेले आहेत, 3 आय-ए-एस झालेले आहेत आणि कोण आय-आर-एस-आय-टी झालेले आहेत। त्याचबरोबर एम-पी-एस-सीतील वेगवेगळे पदं त्यांनी मिळवलेली आहेत। सो एक आज जवळपास 15च्या 15 आम्ही जर सिलेक्ट झालेलो आहे। सो त्याच्यामध्ये एक सहयोगाची भावना होती, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता सर्वांचा। सो त्याचा आम्हा सर्वांना फायदा झाला आणि ही जर्नी खूप सोपी झाली। तसं मला खूप वेळ लागला ह्या सर्व्हिसमध्ये इन व्हायला, पण ह्या दरम्यान जे काही माझं मानसिक स्थिरता होती, हे सर्व काम करण्याचं स्थान माझे आई-वडील आणि माझे मित्रमंडळी यांनी केलं। त्याचबरोबर ह्या सर्व जर्नीमध्ये एक मला जाणवतं, की बरेचसे मुलं प्लॅन बी करत नाहीत। पण मला असं मी नमूद करतो, की निश्चितपणे जर तुमची 2-3 वर्षानंतर जर तुमची एखादी प्रिलिम्स निघत नसेल, तर आत्ताचा काळ असा आहे, की खूप म्हणजे आता जर आपण रेशिओ बघितला, की आपले एम-पी-एस-सीला एक्झाम देणारे जवळपास 3 ते 3.5 लाख मुलं असतात। त्याच्यातून फक्त 600 मुलं सिलेक्ट होतात। सो ह्याचा आपण पर्सेंटेजचा रेशिओचा विचार केला, तर 0.02% आपलं सक्सेस रेशिओ आहे। सो त्याच्यामुळे आपण एक 3 वर्षानंतर आपण आपली क्षमता ओळखायला पाहिजे आणि प्लॅन बीचा निश्चित विचार करायला पाहिजे. जे की मी केला नव्हता. ही माझी चूक मान्य करतो. पण येणाऱ्या सर्व ॲस्पिरंटनी आधी प्लॅन बीचा विचार करा आणि मग स्पर्धा परीक्षेकडे या. त्याचबरोबर एक्झामची तयारी करताना आपण मेंटली आधी आपण जिंकायला पाहिजे. जसं म्हणतात, की युद्धाच्या जिंकण्याच्या आधी आपण मनावर विजय मिळवला पाहिजे. सो मानसिकरित्या आपण एखादी कोणतीही एक्झाम असेल, प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, ही एक्झाम सुरू व्हायच्या आधी 4 दिवस आपल्याला फिक्स वाटायला पाहिजे, की आपण ही एक्झाम क्रॅक करणार आहे. सो या सर्व जर्नीमध्ये मी आधी जेव्हा कोणतीही माझी एक्झाम असेल, तर त्याच्या 3 दिवस आधी मी डिक्लेअर करायचो, की माझा आज अभ्यास झालेला आहे, संपलेला आहे. इथून पुढे मला अभ्यास करायची गरज नाही. सो एक मेंटली प्रिपेअर करायचो. सो त्याच्यामुळे ह्या सर्व जर्नीमध्ये मला कधीच टेन्शन आलं नव्हतं किंवा जे काही इंटरव्ह्यूचा पिरियड असेल, त्यावेळेस कधी अशी झोप झाली नाही किंवा असं कधीही असा काही अनुभव आला नव्हता मला. त्याचबरोबर ह्या सर्व जर्नीमध्ये मी तुम्हाला सांगतो, की सीरियस राहण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही सिन्सिअर राहा. मी तुम्हाला सांगेन, की 6-7 तास तुमचा जो काही अभ्यास असेल, तो अभ्यास करा आणि राहिलेले 6-7 तास खूप मजा करा. आमचं तर तोच ॲटिट्यूड असायचा. आम्ही जेव्हा रूममध्ये असायचो, तर 6 तास अभ्यास करायचो आणि पुढचे 6 तास असं दंगा करायचो, की ते काहीच जाणवायचं नाही. असं शनिवार, रविवारी असायचं जेवण बाहेर वगैरे ह्या सर्व गोष्टी चालत राहायच्या आमच्या. सो मग ह्या सर्व गोष्टीचा मला फायदा झाला आणि ह्या सर्व जर्नीमध्ये मला माझे बंधू तुषार देसाई असतील, अमरजित देसाई आहे आणि माझे मित्रपरिवार जसे की किरण खरे आहेत, आय-पी-एस आहेत ते, मनोज महाजन जे आता सध्या आय-ए-एस आहेत ओडिशामध्ये आणि सर्व जणांचं महादेव असतील, या सर्व जणांचा मला सहयोग जाणवला आणि सर्वात शेवटी म्हणजे माझा इंटरव्ह्यूला मी याच्या आधी मी जवळपास 2-3दा इंटरव्ह्यू दिला होता. पण मला आज इंटरव्ह्यूला कधी मार्क्स मिळतील हा अप्रोचच माझा कधी तयार झाला नव्हता. सो माझा तो अप्रोच चुकीचा होता. पण जेव्हा मी मुकुंद सरांचे व्हिडिओ बघितले होते आणि त्यांचे कॉन्स्टंटली मार्क्स बघितले होते. त्यांना जवळपास दोन्ही मेन्स इंटरव्ह्यूला काहीतरी 70 प्लस मार्क्स होते आणि यू-पी-एस-सीलाही 190-180 मार्क्स होते. सो मग तिथून एक कॉन्फिडन्स आला, की आपणही इंटरव्ह्यूला मार्क्स काढू शकतो. सो एक कॉन्स्टंटली मी त्या दृष्टीने अप्रोच तयार केला आणि प्रयत्न केले. त्याचबरोबर घोडके सरांनी जे काही मला सजेशन दिल्या होत्या मॉक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, त्या सजेशनचा जो इंटरव्ह्यूच्या पिरियडमध्ये राहिलेला 1 महिना होता, त्याच्यामध्ये मी त्याचा इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न केला आणि त्या सर्व इम्प्रूव्हमेंटचा मला खूप फायदा झाला आणि त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क्सही पडले आणि त्याच्यामुळे माझं जवळपास सिलेक्शन झालं, जे की माझं इंटरव्ह्यू होत नव्हतं. सो त्याच्याबद्दल मी घोडके सरांचा आभारी आहे आणि द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचा ऋणी आहे.